बघितली, एकीकडे शाहरुख खान, दुसरीकडे सलमान खान हे दोघेही दिग्गज कला विश्वातील या ठिकाणी शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत। एकंदरीत आपण बघितलेलं होतं अनेक अडचणींचा सामना महाराष्ट्र राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत। यशोदास, खरं तर आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा। जे.पी. नड्डा, अमित शहा व्यासपीठावर आहेत, विजय रुपाणी, निर्मला सीतारामन हे देखील व्यासपीठावरती आता उपस्थित असल्याचं आपण बघू शकतो। अनेक महत्त्वाच्या नेत्यांना व्यासपीठावरती स्थान देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये राज्यातले याशिवाय देशभरातले अनेक महत्त्वाचे चेहरे। मुंबईमध्ये महायुती सरकारचा हा जो शपथविधी आहे तो बघायला मिळतो। मात्र सध्याची दृश्य अतिशय महत्त्वाची आहे, भावनिक करणारी सुद्धा ही दृश्य आहेत, कारण देवेंद्र फडणवीस यांचं औक्षण त्यांच्या मातोश्रींनी
त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना शुभाशीर्वाद दिलेले आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस अगदी काही वेळातच आझाद मैदान या ठिकाणी दाखल होणार आहे. मात्र त्याआधी त्यांच्या मातोश्रींनी त्यांचं औक्षण केलेलं आहे. आपण यावेळेस एक आणखी फोटो आठवतो जो देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी पोस्ट केलेला होता आणि मातोश्रींसोबतच त्यांनी मतदान केलेलं होतं आणि त्यावेळेस त्यांच्या मातोश्रींनी विक्ट्रीचं सिम्बॉल दाखवत विजय हा आपलाच आहे असं दाखवून दिलेलं होतं आणि आज कुठेतरी तो विश्वास सत्यात उतरत असल्याचं देखील आपण म्हणू शकतो. कारण देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत. अगदी शपथविधीसाठी निघण्याच्या आधी देवेंद्र फडणवीसांचं औक्षण करण्यात आलं आणि आईच्या आशीर्वादानं नव्या पर्वाचा आरंभ, मायेचं औक्षण असं ट्विट देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे आणि आपल्या आईसोबतचा हा फोटो जो आहे तो या ठिकाणी त्यांनी ट्विट केलेला आहे. आपण बघतोय देवेंद्र फडणवीसांच्या आईनी त्यांचं औक्षण करून त्यांना हा टिळक लावलेला आहे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी हा जो क्षण आहे तो कॅमेऱ्यामध्ये टिपल्यानंतर आपल्या ट्विटर अकाउंटवरून देखील जनतेसाठी शेअर केलेला आहे. मायेचं औक्षण, आईच्या आशीर्वादानं नव्या पर्वाचा आरंभ असं यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणतायत. आता महाराष्ट्र थांबणार नाही अशी टॅगलाईनच खरं तर या ठिकाणी या शपथविधी सोहळ्यासाठी दिली गेली होती आणि आता आपण बघतोय देवेंद्र फडणवीस खुद्द देखील म्हणतायत आईच्या आशीर्वादानं नव्या पर्वाचा आरंभ. आईच्या आशीर्वाद घेऊन देवेंद्र फडणवीस हे शपथविधीसाठी निघालेले आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आज काल देवेंद्र फडणवीसांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर आज त्यांनी सकाळीच आपल्या मुंबईमध्ये सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, मुंबादेवीचं दर्शन घेतलं आणि यानंतर सागर बंगल्यावर त्यांनी गोमातेची पूजा देखील केलेली होती आणि त्यानंतर आपल्या आईनं त्यांचं औक्षण केलेलं आहे. सरिता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मातोश्री त्यांनी त्यांचं औक्षण केलं आणि कपाळावर टिका लावून देवेंद्र फडणवीसांना शपथ घेण्यासाठी आता या ठिकाणी ते निघणार आहेत असं दिसतंय. केंद्रातले सगळे वरिष्ठ नेते हे आझाद मैदानावर पोहोचलेले आहेत. पुढच्या काही क्षणात देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील येतील आणि आपण बघतोय एक सगळ्यात महत्त्वाचं हे दृश्य आपण बघतोय सेजल इथं की देवेंद्र फडणवीसांचं जॅकेट, गुलाबी रंगाचं जॅकेट त्यांनी घातलेलं आहे. अर्थातच लाडकी बहीण ही एक यशस्वी ठरलेली योजना महायुती सरकारनं आणली आणि या लाडक्या बहिणींनी आपल्याला माहिती आहे भरभरून मतांच्या रूपानं महायुतीला आशीर्वाद दिला आणि महिला मतदारांची संख्या देखील काही टक्क्यांमध्ये वाढली होती आणि वाढलेलं हे मतदान जे होतं ते महायुतीच्या पथ्यावर पडलं आणि इथं भाजपच्या 132 जागा निवडून आणल्या आणि या सगळ्या मॅनेजमेंटमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं अगदी मायक्रो प्लॅनिंग होतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि म्हणूनच की काय आज गुलाबी कलरचं हे जॅकेट घालून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील असं सध्या तरी दिसतंय. आपल्या या लाडक्या माता भगिनींचा आशीर्वाद घेऊनच देवेंद्र फडणवीस हे आज शपथ घ्यायला आझाद मैदानावर येणार आहेत. निश्चितच नाही, एकंदरीतच आज लाडक्या बहिणींसाठी विशेष अशी व्यवस्था सुद्धा आझाद मैदानावरती करण्यात आलेली आहे. कारण लाडक्या बहिणींनी जे प्रेम यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिलेलं आहे त्याचा खूप मोठा फायदा खरं तर भाजपला झालेला आहे. तर शिवराजसिंह चौहान यांनी जी लाडली बहीण ही योजना काढलेली होती त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा लाडकी बहीण ही योजना जी आहे ती राबवण्यात आली आणि त्याचा भाजपला मोठ्या प्रमाणात फायदा झाला असल्याचं सुद्धा आपण बघू शकतोय. मात्र केवळ ही योजनाच नव्हे, केवळ लाडकी बहीण योजना असंच नाही तर या आधी सुद्धा अनेक महत्त्वाचे प्रकल्प जे ते देवेंद्र फडणवीस यांनी अंमलात आणलेले होते आणि ते पूर्णत्वास सुद्धा नेले असल्याचं आपण बघितलंय. मेक इन इंडिया जरी असेल तर मेक इन इंडियाचा सुद्धा राज्याला कसा फायदा होईल याचा देखील पुरेपूर प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांनी केला असल्याचं बघायला मिळालं. याशिवाय मॅग्नेटिक महाराष्ट्र या कार्यक्रमासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो उपलब्ध करून दिलेला होता आणि त्याचा सुद्धा फायदा राज्याला झालाय. अगदी तू म्हणाली अगदी सेजल तसंच की इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देखील देवेंद्र फडणवीसांचं योगदान कधीही न विसरण्यासारखं आहे. समृद्धी महामार्ग हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. मुंबईपासून नागपूरला जोडणारा हा महामार्ग केवळ 8 तासात आपण बघतो मुंबईहून नागपूरला जाऊ शकतो आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा हा खरं तर ड्रीम प्रोजेक्ट होता. सोबतच कोस्टल रोडसाठी त्यांनी घेतलेली विशेष मेहनत, अटल सागरी सेतू जो आहे तो निर्माणामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईभर जे मेट्रोचं जाळं विणलं गेलं
त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि हे सगळा जो मेट्रोचे अनेक प्रकल्प अनेक जे मार्ग आहेत त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी भर खर्च घातली होती आणि या सगळ्या परवानग्या असतील किंवा हे प्रकल्प जे ते मंजूर करण्यामध्ये देखील देवेंद्र फडणवीसांचा अत्यंत महत्वाचा वाटा होता असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. निश्चितच स्नेहिल, हा तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र यासोबत आपण बघतोय वंदे भारत ट्रेन जी आहे जिचा सध्या राज्याला अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा होतोय. राज्याला जास्तीत जास्त वंदे भारत ट्रेन्स ज्या आहेत त्या उपलब्ध करून देणं यासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतलेली होती आणि राज्याला मोठ्या प्रमाणात वंदे भारत ट्रेन सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिल्या. याशिवाय जर आपण बघितलं तर ST बसेस असतील, बेस्ट बसेस असतील, यामध्ये महिलांना अर्ध तिकीट ही जी योजना आहे ही सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चोखपणे राज्यामध्ये राबवली आणि ती पूर्णत्वास सुद्धा नेली असल्याचं आपण बघितलं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा इन्फ्रास्ट्रक्चरचा, जसं की तुम्ही सांगितलंच आता. मात्र त्यापुढे जर आपण बघितलं तर लोकसभेला मराठा आरक्षणाचा अतिशय मोठा फटका जो आहे तो महायुतीला बसला असल्याचं आपण पाहिलं होतं. मात्र विधानसभेला अतिशय चोखपणे मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी हाताळलेला होता आणि त्यामध्ये जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे होते ते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले होते. मात्र काही पक्षांतर्गत आव्हानांचा सामना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना करावा लागलेला होता, कारण इतर वरिष्ठ नेत्यांकडून सुद्धा त्यांना अनेक आव्हानं दिली जात होती अशी चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी बघायला मिळालेली होती.